गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. गणरायाच्या आगमनाला अजून महिनाभर बाकी आहे. तुम्ही विचार करत असाल की मी इथे काय करतोय, पण याला कारण असं आहे की गणरायाच्याच पार्श्वभूमीवर आधारित वाजवरे हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय आणि त्या निमित्ताने सगळी गोड मंडळी आपल्यासोबत असणार आहे. सिनेमाचं वैशिष्ट्य काय आहे, सिनेमाचं वेगळेपण काय आहे, आपण या सगळ्यांकडनं जाणून घेणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गिरगावचे लाडके मिलिंद आपल्यासोबत आहेत, ज्यांना अनेक कलाकारांपेक्षा पण खूप महत्त्वाची पॉप्युलरिटी पर्सनॅलिटी ही आहे. आणि या भागात गिरगावचा मिलिंद म्हणून तुम्ही नाव सांगितलं की लगेच लोक यांच्यापर्यंत तुम्हाला नेतील. त्यासोबतच आपल्यासोबत निर्माता दिग्दर्शक जय राठोड, तुमचं खूप खूप स्वागत. आणि तन्वी आपल्यासोबत आहे. तन्वी, तुझं पण खूप खूप स्वागत. बाय द वे, तुम्ही सगळ्या इथे गणपतीच्या कारखान्यात आला आहात. आपण परियोड स्टेशनच्या इथे आहोत. गणरायाच्या आगमनाला अजून महिनाभर बाकी आहे, पण तुम्ही लोक व्यस्त आहात. आज वेगवेगळ्या गणपतीचं आगमन होणार आहे, त्या सगळ्या ठिकाणी तुम्ही जाऊन भेटी देणार आहात. काय कारण नेमकं आहे? नेमकं कारण असं आहे की मिलिंद फेमस झालाय ते त्या मंडळाच्या ह्याच्यासाठी, कारण की मिलिंद रॉ आहे, तो मास पब्लिकला आवडतो. तर आपण मासला टच केला तरच आपला वाजवरा हा लोकांबरोबर पोहोचणार असं आहे. तन्वी हाय, बघतो बघापासून सेल्फीज घेते. खूप मस्त वातावरण आहे. कधी अशा वातावरणाचा अनुभव घेतलायस तू? हो, डेफिनेटली घेतलाय. मी स्वतः महाराष्ट्रीयन आहे. जास्त करून हिंदीत काम केलंय, त्यामुळे लोकांना म्हणजे महाराष्ट्रीयन कम्युनिटी जी आहे त्यांनी मला खूप कमी बघितलंय. मी ऑफकोर्स एपिसोडिक वगैरे केले आहेत. पण तुम्ही जो प्रश्न विचारलात, हा जो वातावरण आहे तो मी बघितलाय लहानपणीपासून. हो. मी इथे मुंबईत जन्मली आहे, पण माझं शिक्षण US मध्ये झालंय. तर माझं मराठी थोडं तुटकं-फुटकं आहे. हळू-हळू बोलते मी, पण पण सगळं छान कळतं. बोलतोस मराठी. सगळं कळतं, बोलता येतं, कारण की आईनी स्ट्रिक्टली मला US असताना पण मराठीतच बोलली आहे. पण आमच्या घरी बेसिकली 11 दिवसाचा गणपती येतो. सो मी म्हणजे जन्माला आल्यापासून मी घरात गणपती बघत आले आहे. माझे वडील आहेत ते एक स्वतः आर्टिस्ट आहेत, कमर्शियल आर्टिस्ट आहेत, जे स्कूल ऑफ आर्ट्सचे. तर पूर्ण फॅमिली इज व्हेरी आर्टिस्टिक. त्याच्यामुळे गणपती आणि त्याची जी कलाकारी आहे किंवा तो जो फेस्टिवल आहे, तो आमच्या शिंदे फॅमिलीसाठी खूप खूप स्पेशल जवळ. जवळचा आहे, जसं बाकी महाराष्ट्रांसाठी पण आहे. तर ऑफकोर्स इथे येऊन खूप नॉस्टॅल्जिक फील होतंय. खूप छान वाटतंय आणि मिलिंद दादांना भेटून पण खूप मस्त वाटतंय. मिलिंदजी, तुमचा जीवनपट मोठ्या पडद्यावर येतोय. येस. तुमचा जीवनपट मोठ्या पडद्यावर येतोय. अ, इमोशनल क्षण असेल तुमच्यासाठी आला. माझ्याकडे सांगायला शब्द नाही खरं खरंच सर. मी एक तळागाळातला कलाकार, एक बिल मजुरांचा मुलगा, एक बेंचवटीतला कलाकार. आमच्या गिरगावात खूप मोठे मोठे कलाकार आहेत, खूप मोठे, आणि महाराष्ट्रात पण मुंबईत खूप मोठे मोठे कलाकार आहेत. पण बघा, एक मोठा माणूस असतो जो समजा बिझनेसमॅन असू दे या कोण असं, जसा ते MS धोनी आहेत. त्यांच्या जीवनावर बायोग्राफी बनली आहे. DK साहेबांच्या जीवनावर बायोग्राफी बनली आहे. ते मोठे आहेत. पण माझ्यासारखा एक रोडवरती वाजवणारा, एक स्लम एरियात जन्मलेला मुलगा, ज्याला कलेशी लहानपणापासून, मी माझ्या वयाच्या 16 वर्षापासून कलेशी अटॅचमेंट होतो, 15 वर्षापासून. पण देवाने माझ्या जीवनात इतकं मोठं कार्य केलं की आज अ, तुम्ही बोला, तुम्ही बोला. आज माझ्या जीवनात एक रस्त्यावरचा कलाकार जो पडद्यावर दिसतोय, हे सर्व श्रेय सर्वप्रथम मी देवाला तर देणार, पण माझे प्रोड्युसर आणि डायरेक्टर जय कमलेश राठोड यांनी माझ्यासाठी एक खूप मोठं काम केलं आहे. मला स्क्रीनवर दाखवत आहेत, त्याच्यासाठी मला खूप प्राऊड फील आहे, मला बरं वाटतं. आणि माझ्या पिक्चरची हिरोईन तन्वी शिंदे, माझ्या मिसेसचा रोल रिया जंगमचा तन्वी शिंदे करते, ते माझ्यासाठी खूप प्राऊड फील राहील. माझ्या चित्रपटाचा जो रोल करतोय तो सर्वांचा आवडते हिरो संतोष जुवेकर आहेत. आणि दुसरे हास्यचित्रामधले सर्वांचे कॉमेडी आवडता गौरव हिरो गौरव गौरव मोरे. मोरे हे करतायत. आणि मिलिंदचा रोल संतोष जुवेकर करतायत. आणि तन्वी शिंदे रिया जंगमचा रोल करते. तर खरंच मित्र हो, मला खूप ह्या गोष्टी आवडेल आणि माझ्या आयुष्यामध्ये आणि माझ्या पाच पिढ्यांसाठी एक इन्स्पिरेशन राहील आणि एक मोटिवेशन राहील. धन्यवाद. तुम्ही बघितला पिक्चर, कसा झालाय? मी मी खरं सांगू, जेव्हा मला जय राठोडनी ट्रीजर पाठवला तेव्हा मी इमोशनल झालो, भावूक झालो, माझ्या डोळ्यात अश्रू आला. माझा मुलगा बोलतो, पप्पा काय? मी बोललो, माझा चित्रपटाचा ट्रीजर आलाय, ट्रीजर मध्ये तन्वी शिंदे दाखवले आहे. हॅलो बोललो, यार काय म्हणजे काय रोल असेल. फक्त ट्रीजर मध्ये मी भावूक झालो,
त्याच्यानंतर ट्रेलरमध्ये आणि गाणी तर बघून तर एकदम एक्साइटमेंट झालो. ट्रेलरमध्ये माझी बायको पण रडली, की बोलते, "यार काय रूप, म्हणजे पिक्चर कसा बनवला असेल?" मी त्याला स्क्रिप्ट सांगितली 1 महिन्यात, पण त्या हो स्क्रिप्टमध्ये हो त्यांनी ते बोलतात ना, जेव्हा आपण एक बीज जमिनीमध्ये रोवतो, त्याला खत-पाणी देतो आणि त्याला मग आकार देऊन ते मोठं बनतो, परमेश्वर बनवतो. पण आमच्या चित्रपटाला जयचा मी खरोखर सांगतो, कोणाला काही वाटू दे, राग येऊ दे, मला काही फरक नाही पडत. पण जय राठोडनी खूप मेहनत घेतली या चित्रपटासाठी. रात्रंदिवस त्याने घेतले आणि आमचे जे आमच्या पिक्चरचे कॅरेक्टर आहेत, तन्वी मॅडम आहेत, संतोष जुवेकर आहे, गौरव मोरे आहेत, गणेश यादव सर आहेत, माझ्या मित्र, सॉरी त्यांचं नाव घ्यायला विसरलो. माझे विरोधक आहेत, ते पण आहेत. केतकी कदम आहे. सगळ्यांनी ह्या पिक्चरला सगळ्यांचा हातभार आहे. पण ह्याचे डिसिजन मेकर ज्यांनी क्रिएट केलंय, जे मूर्तिकार किंवा काय बोलतात ते कुंभार, मडकं घडवणारा, तो जय राठोड आहे. आणि ते मटकं इतकं घट्ट बनलंय, त्याला आज कोण तोडू करू शकत शकत. जय, जेव्हा या सिनेमाची सगळी प्रोसेस सुरू झाली तेव्हा ही सगळी जडणघडण कशी घडून आली आणि सरांचं काय मार्गदर्शन लाभलं आणि कुठले पैलू या सिनेमातून मांडण्याचा प्रयत्न तुमच्या टीमने केलाय या सिनेमाच्या माध्यमातून? तर पहिलं तर कसं आहे, की आम्ही स्पेशली आमची भेट कधी झाली नव्हती. इन 2023 माझ्या घरी फ्रॉम लास्ट 7 इयर्स माझ्या घरी गणपती येतात. 1.5 दिवसाचे गणपती येतात. सो इन 2022 मिलिंद माझ्या घरी वाजवायला आला होता, की आपण 1.5 दिवसाचं विसर्जन माझ्या घरचा मिलिंद वाजवणार होता. तर कुठून तरी मला माहीत पडलं, की मिलिंद कोणाला शोधत आहे, जो त्याच्यावरती डॉक्युमेंटरी बनवू शकतो. हो. तर मला असं कळलं, की मिलिंद तुला आता टाईम असेल तर आपण एक डॉक्युमेंटरी बनवू. आपण बघून घेऊ. तर वी वर लाईक की ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. नंतर एक वरच गेला. वरच गेला त्याच्यानंतर मला मला काही रिप्लायच देत नव्हते. त्याला माहित नाही. 2 वर्षानंतर त्याचा मला फोन आला, की "दादा ऐका ना, काहीतरी बनव, एक 2 मिनिटाचा एक व्हिडिओ बनव." तर बनवू. मी सॉरी मी तुम्हाला फोन नाही केलं. आफ्टर 2 इयर्स ही कॉल्ड मी. देन वी सेट फॉर वी शेड्यूल्ड फॉर 2 डेज ऑफ फॉर हिज व्हॉट इज युअर स्टोरी समथिंग, समथिंग. एक स्टुडिओमध्ये आपण बुक केलं. 2 नाईट गेली. नंतर मी आणि माझा जो असोसिएट होता, जे आपले विनायकचे डायलॉग रायटर, मी बसलो त्याच्याबरोबर. करत 11 दिवस गेले आणि हे करत पूर्ण आम्हाला महिना गेला आणि आम्ही ठरवलं की आपण हे पिक्चर बनवू शकतो. कारण की मिलिंदचा मूव्हीमध्ये जे स्ट्रगल आहे ना, पण ही किती मोठी गोष्ट आहे आजच्या घडीला, जेव्हा अ, म्हणजे मूव्ही चित्रपट बनवणं हे सोपी गोष्ट सोपी गोष्ट नाही नाही. आहे. खूप खूप कष्ट घ्यावे लागतात, खूप गोष्टी जुळवाव्या लागतात. आणि ही खूप मोठी डेअरिंग करणारी गोष्ट आहे. सो थँक यू सो मच, तुम्ही ह्यांच्या स्टोरीला सपोर्ट केला, त्यांच्या जर्नीला रिस्पेक्ट देऊन तुम्ही हा चित्रपट बनवला आणि आमच्यासारख्या कलाकारांना आय एम व्हेरी मच थँक यू फॉर हर. बिकॉज हाऊ मच शी हॅज सपोर्टेड द मूव्ही ना, दॅट्स अमेझिंग अँड मी बोलतो ना की आय एम व्हेरी हॅपी दॅट आर्टिस्ट लाईक हर. इफ असं सपोर्ट आर्टिस्टांचा भेटला ना दर एक चित्रपटातला, तर ते काय निर्माते, सगळे दिग्दर्शक त्यांना पण इझी होऊन जातं काम मी करायला. बघितलं 11चा कॉल टाइम होता आपला, She was 10:30 here at वाजता इथून 10:30. किती 10:30. पेशन्स आहे. आम्ही नॉर्मली काय केलं होतं, तुम्हाला आपण ते कॉल टाइम दिलं होतं स्वप्नील. इट वॉज 11 की असं समजून की सगळे 12 वाजता भेटणार. 10:30 आली. त्याने मला सकाळी 10:30 ला फोन केला की सर मी आली आहे, कुठे जायचंय? तर मी स्वप्नीलला फोन केला. माझा प्रोडक्शन वाला घरीतून निघाला पण नव्हता. ती लवकर कशी आली 10:30 ला? तर मी सांगितलं मग असं आहे. स्पेशल आणि थांबली. तन्वी शिंदे आमची ताई, आमचे मॅडम थांबले. हे मोठी गोष्ट आहे. ती जवळ-जवळ 1.5 तास थांबली. मी स्वतःच लेट आलो. मी स्वतः 12:20 ला आलो. सो थँक यू सो मच. ते आणि ओरिजिनल ते काय हे आहे ना, मेन हिरो ते आहे. ही इज लाइक मोर फेमस दॅन संतोष जुवेकर असं आहे. मास पब्लिकचा संतोष जुवेकर आहे तो. बरं, जेव्हा कलाकारांची निवड तुमची सुरू होती या सिनेमासाठी, तर संतोषचंच नाव का डोळ्यासमोर आलं? संतोषचं नाव डोळ्यासमोर म्हणजे की आपण संतोषचे मेन आयकॉनिक मूव्ही हो. आपण बोलणार ते आपला मोरिया. हो. करेक्ट. सर जेव्हा मी लिहित होतो ना, तर मला एक मास ऑडियन्सचा हिरो पाहिजे होता, की आपण मास ऑडियन्सला कसं टच करू शकतो. सो आय वॉज प्रिटी शुअर की वी कॅन टेक संतोष इन अवर फिल्म. देन वी अप्रोच्ड हिम. वी गेव हिम वी पिच्ड हिम द स्टोरी. देन ही वॉज व्हेरी हॅपी टू प्ले मिलिंद रोल. आम्ही त्याला सगळं त्यांचे व्हिडिओ दाखवले, की कसं 5,000 लोकं नाचतात गिरगावच्या राजाच्या विसर्जनाला. मिलिंदच्या एका ठोक्यावर 5,000 लोकं नाचायला रेडी हो, आहेत. हो, हो. तर ही वॉज व्हेरी मतलब मेमरायझिंग की एवढं पब्लिक येऊ कसं शकतं. आता आपण कालचीच गोष्ट करू. चारकोपचा राजा, म्हणजे आपले चारकोपचे जे गणपती जे माटी गणेश ते थांबवले होते फॉर पीओपी.
तिथे ते वाजवायला गेले होते आणि तिथे अंदाजन किती 5,000 पब्लिक असेल. 5,000 आपले मी सांगू शकत नाही. जवळ-जवळ आहे ना, तो रोड आहे ना पूर्ण चारकोप मार्केट, तो चारकोप सेक्टर 2 पूर्ण पूर्ण जाम होता. हो. एवढी गर्दी होती. लोकं मला वाजवायला देत नव्हते. लोकं माझ्याशी सेल्फी काढतायत. लोकं मला हँडशेक करतायत. मग पोलीस बोलले, "सर तुम्ही बाहेर येऊ नका, आतमध्येच राहा." मंडळाने सांगितलं, की "हात कलाकार आहे, हात पिक्चर." त्या पोलिसांना समजलं हा कोणतरी मोठा व्यक्ती आहे. म्हणून पोलिसांनी सांगितलं, की "तुम्ही सर आतमध्ये राहावा, बाहेर राहू नका. आम्हाला पण प्रॉब्लेम होतो." असं. आता हे सगळं रॉयल्टी घेणार आहोत आम्ही 10-10% की एवढं काम झालंय तर प्रोडक्शनला 10-10% रॉयल्टी घ्या. रॉयल्टीचा क्लॉज टाकला नाही अग्रीमेंट वरती, आपण टाकू आता. तन्वी, तुझी पहिली मराठी फिल्म ही आहे आणि तुझा जो फर्स्ट लुक आम्ही बघितला पोस्टर, त्याच्यात आणि याच्यात तू खूप वेगळी दिसतेस. म्हणजे जो तो मेक ओव्हर सिनेमाच झालाय तो खरंच लाजवाब आहे. त्यावेळेला. थँक्यू. मराठी जो आपला लुक आहे त्याच्यामध्ये पहिल्यांदाच म्हणजे आपली जी काठवाली साडी आहे आणि त्या लुकमध्ये येण्यासाठी खूप असं मेहनत घेतली नाही किंवा काही नाही. अ, अर्धा काम तुमचं कॉस्ट्युम स्टायलिस्ट करतं आणि मेकअप करतं आणि जो लुक आहे ह्यांच्या मिसेसचा तो मला कॅरी करायचा होता. सो मी ऑफकोर्स युजली हे कपडे घालत नाही किंवा आपण नॉर्मली घालत नाही. आय लव्ह इंडियन ड्रेसेस. मला गणपतीत इतर वेळेस घालायला आवडतात. पण हा जो लुक आहे आय थिंक त्या लुकमध्ये आल्यानंतर एक सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी वाढते, की अच्छा हा मिसेसचा रोल आहे. आपलं मराठी कॅरेक्टर आहे. तर मजा येत होती मला साडी नेसून, वेणी घालून एकदम सिंपल पण खूप प्युअर आणि खूप छान असं कॅरेक्टर आहे प्रियाचं. ती खूप रायटियस आहे मुलगी ह्यांची मिसेस आणि कशी ती आपल्या आयुष्यामध्ये आपल्या सोबत जे असतात, आपल्या फॅमिली मेंबर्स जे असतात, आई-वडील तर झालेच, पण जे तुमचे लाईफ पार्टनर असतात, नवरा किंवा बायको, ही व्यक्ती तुमचं लाईफ घडवू शकते किंवा काय म्हणतो आपण मोडू शकते. बरोबर? येस, येस. तर ह्यांच्या आयुष्यात रिया ह्यांची मिसेस ही त्यांना सपोर्ट करणारी मिळाली. ते जर चुकीचं वागले तर त्यांना ती गोष्ट सांगणारी मिळाली आणि हे खूप इम्पॉर्टंट आहे एका कलाकारासाठी. कारण की आम्ही पब्लिकला किंवा एक होऊन जातं ह्युमन नेचर आहे, की तुम्हाला असं वाटतं की ओह यू आर नाऊ फ्लोटिंग आणि फेम मिळतं आहे, अटेन्शन मिळतं आहे. तर तुम्हाला जमिनीवरती ठेवण्यासाठी तुमचे फॅमिली मेंबर्स, तुमचे आई-वडील आणि तुमचे पार्टनर, लाईफ पार्टनर हे खूप इम्पॉर्टंट आहे आणि रियाचं जे कॅरेक्टर आहे, हे त्याबद्दल आहे. ती कशी घर सांभाळते, मिलिंदचं जे सक्सेस असतं त्याच्या की त्यांच्या यशात खूप यशात मोठा वाटा आहे. खूप मोठा वाटा आहे आणि हे माझ्या पहिल्या चित्रपटात मला करायला मिळालं. तर आणि हा लूक आय थिंक इट कम्स विथ अ रिस्पॉन्सिबिलिटी. तर मला खूप मजा आहे. मला माहित नाही की माझ्या बहिणीनी जे तन्वी शिंदेनी अ, कधी साडी घातली नव्हती. पण जेव्हा ती मी तिला पाहिलं नाही, नाही, ती नाही, आत्ताच नाही, बोलली. नाही. पण जेव्हा जेव्हा शूटिंगवरती आम्ही स्टुडिओमध्ये होतो, तेव्हा तन्वी शिंदे खरोखरच मला तिला थोडंसं तिच्यामध्ये रिया दिसली. आणि मस्त आणि खूप चांगली साडी नेसली होती. फुल साडी. आणि तुम्ही चित्रपट बघणार तर दिसणारच की तन्वी शिंदेने आपला रोल कसा निभावला आयुष्यभर जो पूर्णपणे. संघर्ष तुम्ही केला, जो Yes. खडतर प्रवास तुमचा होता, त्यात अनेक अडचणी आल्या, त्या सगळ्यांवर तुम्ही मात केली, त्यात तुमच्या कुटुंबाची तुम्हाला खंबीर साथ लाभली Yes. आणि आता जेव्हा तो प्रवास मोठ्या पडद्यावर येणार आहे, ऑफकोर्स तुम्ही फिल्म बघितली असेल, तेव्हा डोळ्यासमोरून झरा-झरा त्या कटू आठवणी गेल्यात का, की जो संघर्ष तुम्ही केला होता किंवा जी जिद्द, मेहनत याच्या जोरावर तुम्ही आज इथपर्यंत आलात, तर ते फटाफट ते डोळ्यासमोर तुमच्या गेलं असेल ना? हो, बरोबरच. आम्ही म्हणजे माझे वडील कसे वारले, आम्ही कसं दुःख भोगलं आणि आता काय सांगू तुम्हाला. एक वेळ अशी पण आली होती, मिसेस बोलते, "आता तुम्ही तुम्ही जर वाजवत राहिलात, तर मग आमच्याकडे लक्ष कोण देणार? सगळं मीच करू." थोडेसं आईचं थोडंसं हे होतं. घरोघरी मातीच्या चुली आहे. ते काही बोलत नाही मी. पण घरोघरी मातीच्या चुली आहे. पण त्यातल्या त्यात माझ्या मिसेसनी मी सकाळी जो कामावर जायचो, मी मार्शल वॉलपेपर कंपनीमध्ये कामाला होतो. हां, ते एक सांगायचं विसरलो. मार्शल वॉलपेपर कंपनीत कामाला होतो. भारतातली एक नंबर कंपनी आहे मार्शल कंपनी. माहीमला होतो. आणि विशेष म्हणजे माझ्या मिसेसचा फॅमिलीचा सपोर्ट तर आहे मला आणि होता. पण माझ्या सरांनी, माझे जे सर आहेत, बॉस आहेत, बलदेव किशन शर्मा आणि आमचे मॅडम सेठचे मिसेस प्रमिला शर्मा यांनी पण मला खूप सपोर्ट केला. त्या कंपनीमध्ये मी आज
राईट नाऊ मी 35 वर्ष जॉब करतो आणि अजूनही हो. करतोय. अजूनही करतात? हा, विशेष म्हणजे मी जॉब करून मी वाजवायला यायचो गिरगावमध्ये, दक्षिण मुंबईमध्ये. आणि घरी मग 2ला झोपायला 3-4 कधी 2-2:30 असं. हो. मी जॉब करून होतो आणि माझ्या सरांचं पण श्रेय. मला खूप सपोर्ट केला माझ्या कंपनीने, मार्शल वॉलपेपरने. आणि मिसेसनी तर केला. मिसेसनी खूप सॅक्रिफाय केलं. मी घरी जाईपर्यंत मिसेस जेवायची नाही. मी घरी गेल्यानंतर मग मी फ्रेश होऊन देवाला नमस्कार करून बायको आणि आम्ही जेवायचो, काही गप्पा गोष्टी करायचो. मग मी तिला सांगायचो. गोष्टी आम्ही दाखवल्या आहेत चित्रपटात. एक अशी मोमेंट शूट करताना, कारण यांचा प्रवास संघर्षमय, त्यामुळे असे बरेच प्रसंग असतील की जे तुझ्या अजूनही लक्षात असतील, काही इमोशनल असतील काय, तर असा शूटच्या वेळेसचा कुठला सीन किंवा कुठला प्रसंग जो तुझ्या कायमस्वरूपी लक्षात राहील? काय 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 भांडण जास्त आहे. खूपच छान प्रश्न विचारलात तुम्ही. अशा 2 सीन्स आम्ही केले ज्याच्यामध्ये एकदा मी मिलिंदवरती म्हणजे कॅरेक्टर जे संतोष जुळेकर प्ले करतात, त्यांना मी ओरडते आहे, की कसं तुम्ही असं केलं चुकीचं आणि हक्कानी. आणि तो खूपच छान इमोशनल सीन आहे, सिक्वेन्स आहे. पण प्रेमापोटी हट्ट जो असतो, प्रेमाने हट्ट केलेला जो असतो. आणि एक गोष्ट आपण नेहमी आपल्या पार्टनरला सांगतो, की जे काय कराल ते मनापासून करा आणि चांगले इंटेन्शन ठेवून करा. चुकीच्या मार्गाला नका जाऊ. तर ती ते सांगत असते. तो खूप गोड सीन आहे. थोडासा ग्लिम्प्स तुम्हाला टीझरमध्ये पण दिसेल. आणि दुसरा जो माझा आवडता सिक्वेन्स आहे आणि सीन आहे ज्याच्यामध्ये संतोष सर नाही आहेत. पण त्याच्यामध्ये मी मेकअप लावतेय. माझी सासू बसली आहे. मेकअप लावतेय. नवीन-नवीन लग्न झालंय असं दाखवलंय. आणि ती तिकीटं काढली चित्रपटाची, तर ती वाट बघते. आणि तो जो ते जे रॉ इमोशन आहेत, म्हणजे आपल्यासाठी ऑफकोर्स चित्रपट आपण रोज कधी पण बघू शकतो किंवा उठून कधी पण मॉलमध्ये जातो. पण एक कम्युनिटी जी आहे ज्यांना एक चित्रपट बघण्यासाठी तो फ्रायडे किंवा तो संडेची वाट बघायला लागते. सो काही वाक्य नाही आहेत त्या सीनमध्ये, पण एक खूप प्युअर असं इमोशन तिच्या डोळ्यात आहे. एक आशा आहे, की हां, आज हे लवकर येतील. तर ते खूपच गोड आहे आणि ते मला म्हणजे माझ्या रिअल लाईफमध्ये मी कधी ते एक्सपिरियन्स केलं नाही, पण रिया ह्यांच्या मिसेसच्या कॅरेक्टर थ्रू मला ते एक्सपिरियन्स करायला मिळालं. तर दॅट वॉज व्हेरी नाईस. गणपतीत कधी ढोलताशा पथकात गेलीस का तू? मला करायचंय, मला कधीपासून करायचंय आणि ह्याच्यासाठी मी आज येणार? हा चित्रपट केलाय. म्हणजे तुझी ती मला इच्छा पूर्ण करा माझी इच्छा टीम बोलवली ना, म्हणजे वाजवणे सिनेमाचं नाव आहे. थँक यू सो मच. वाजवणे सिनेमाचं नाव आहे, तर ढोल ताशा तो होणारच ना. बघा ना, ना कधीपासून सांगते अजून रोल मी संतोषसाठी ठेवला होता. त्या हिशोबाने सानवीला आज ठेवू लाईफमध्ये. थँक यू. तो मी कच्ची डोल तर आणि जय आणि एक सिनेमा करायचा म्हटलं ना, खूप अडचणींचा सामना एका निर्मात्याला करावा लागतो, विशेषतः मराठी सिनेमा. तू स्वतः निर्माता पण आहेस आणि दिग्दर्शक पण आहेस. तर तुझ्या अडचणी एक निर्माता म्हणून आम्ही समजू शकतो. तर काय वाटतं, की समजा आपण एखादा सिनेमा आपण करतोय, समजा एखाद्याचं बायोपिक करतोय, जी व्यक्ती खूप मोठी आहे, जिचे एका भागामध्ये खूप जास्त वलय आहे, आणि असं करताना काही अडचणींचा सामना तुला करावा लागला का? आणि त्या सगळ्या समस्यांवर तू कशा प्रकारे मात केलीस ॲज अ प्रोड्युसर म्हणून ना? बघा कसं आहे, की अडचणी सगळ्यांनाच येते. लहान प्रोड्युसर असू द्या, की मोठा प्रोड्युसर असू द्या, लहान निर्माता, लहान दिग्दर्शक, की मोठा असू द्या, काहीही असू द्या. आपण एक असा कंटेंट ठरवला आहे ना, की आपण कोणाचा वरती बनवत आहे, ते मला प्रेरणा देतात. आता मी तुम्हाला एक गॅरंटी देऊ शकतो, जेवढे पण लोक इथे उभे आहेत ना, इफ देअर आर 100 पीपल स्टँडिंग हिअर, आय विल गॅरंटी यू 99% ऑफ पीपल नो गिरगावचा लाडका मिलिंद. जेवढे पण इतके लोक उभे आहेत ना, सगळे मिलिंदला ओळखतात. हे मला प्रेरणा देतात, की नाही आपण मिलिंदवरती चित्रपट बनवू शकतो. आपण आपली डिफिकल्टीज पार म्हणजे करून जनभावनेतून तयार झालेला सिनेमा. हो, आता आपल्याला पहिलं ठरवायला लागतं, की मला करायचं आहे. नंतर बघणारा देव आहे, ते बघा तिथेच उभा आहे आपल्याबरोबर. आणि जेव्हा तुम्ही एक गोष्ट ठरवता, तेव्हा आपोआप होतं सगळं. गोष्टी जुळत जातात. आणि हे आय थिंक त्याचं एक एक्झाम्पल आहे, खूप Example मोठं आहे. एक्झाम्पल आहे. खरं आहे. गिरगावचा लाडका मिलिंद तुम्हाला म्हणतात, ते नाव का पडलं गिरगावचा लाडका मिलिंद? कारण तुमची ओळखच ती आहे, गिरगावचा लाडका मिलिंद. म्हणजे मी यांना विचारलं, नाही स्वप्नील, की म्हणजे गुगल टाका गिरगावचा लाडका मिलिंद काय, तुम्हाला सगळं कळून जाईल. तर ही ओळख जी तुम्हाला मिळाली ती का, कशामुळे मिळाली? आणि आता कसं वाटतंय, म्हणजे तुम्हाला गिरगावचा लाडका मिलिंद म्हणून सगळं ओळखतात?
मला सांगायचं तात्पर्य म्हणजे आता माझ्या बहिणीने बरंच काय बोलले तन्वी शिंदे. विशेष म्हणजे मी वड्यात राहणारा, आय एम बॉर्न इन ब्रॉट ऑफ वडाळा. पण मला मी जो काही मोठा झालोय ते माझ्या गिरगावातून. आणि गिरगाव आहे ना, ही कलाकाराची भूमी आहे. हो. कलाकारांची रणभूमी आहे. इथून मोठे मोठे कलाकार जितेंद्र साहेब पण गिरगावात राहायचे. जॅकी श्रॉफ साहेब पण गिरगावच्या वरच्या साईडला राहायचे, वाळकेश्वरला. आपले मराठीचे हिरो स्वप्नील जोशी गिरगावात राहायचे. आता हिंदीमध्ये पण आहे. दुसरे मराठी ऍक्टर्स जे नाटक आणि पिक्चर मध्ये ते प्रदीप पटवर्धन ते पण आमच्या जावावाडीत राहायचे गिरगावचे. असे बरेच ऍक्टर आहेत. आणि कलाकार विजू चव्हाण त्यांनी नटरंगचे नटरंगमध्ये ज्यांनी ढोलकी वाजवली अजय अतुल साहेबांबरोबर, ते पण आमच्या गिरगावातच राहतात फणसवाडीमध्ये. तर असे खूप मोठे कलाकार आहेत गिरगावात. इब्राहिम चाचा, पुरुषोत्तम चाळुक्य, बरेच बरेच खूप गेले. माझ्याकडे नाव पटकन आठवत नाही. पण मी जो मोठा झालो ते गिरगावातून मोठा झालो. हो. आणि गिरगावचा लाडका मिलिंद हे टॅग गिरगावातून मला पिंपळवाडीने दिलं. आणि मी पहिल्यांदा जेव्हा वाजवलं गिरगावच्या राजाला, त्या राजाला आम्ही जी क्रेज बघितली लोकांनी, हो. मी यंग होतो तर लोकांनी बघितलं सर तुम्ही यंगच दिसता. काय झालं हा, ते देवाची ग्रेस आहे. तर तिथून लोकांनी बघितलं, अरे बाबा काहीतरी नवीन कलाकार आपल्या गिरगावात आलाय. आणि गिरगावच्या राजाला तिथून आम्हाला एकदम फ्लो, म्हणजे असं आम्ही डायरेक्ट आकाशाकडे झेप घेतली. आणि या पुरा गिरगावमध्ये आम्हाला मार्केट भेटलं आणि आम्हाला भरपूर ऑर्डर भेटले. आणि नंतर मला गिरगावचा लाडका मिलिंद टॅग दिला. युट्यूबला पहिली एक माझी व्हिडिओ आली होती, आपला आवडता मिलिंद. हाय बघा, आपला आवडता मिलिंद. ती व्हिडिओ अजून पण तुम्हाला दिसणार, आपला आवडता. पण नंतर जो एक युट्यूब चॅनलवर जय सारखा माझा एक मित्र, त्यांनी टाकले, बोलला मला तुझे व्हिडिओ बनवायचे, ठीक आहे. मला बोलले दादा मिलिंद तुला काय अपेक्षा? बोल मला काय अपेक्षा, मला एवढं कळत नव्हतं. बोलो तू खुश आहेस ना, तुझं नाव होतंय ना, माझी व्हिडिओ बनव. मग मी जिथे पण जायचा तो व्हिडिओ बनवायचा युट्यूबला. आणि काय नाव बोलत तुला? बोलतो रे गिरगावचा लाडका मिलिंद, तेच देतो. गिरगावचा लाडका मिलिंद हे नाव देतो. आणि गिरगावचा युट्यूबला पण गिरगावचा लाडका मिलिंद याच नावाने ओळखलं जातं. इंस्टाग्रामला पण आहे. मला FB आवडत नाही. आणि असं मी गिरगावचा माझा प्रवास होता. तर मित्र आणि आता तर मी पडद्यावर दिसणार, हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. क्षण आहे. हा. चलो. आणि माझा चित्रपट किती चालणार आणि चालवणार हे महाराष्ट्रातल्या जनते ठरव. वा वा वा. आणि जनता हेच रसिक माय बाप आहे. आणि तीच आहे. तन्वी शिंदे असू दे. तन्वी शिंदे आमची ताई आहे, ती आज हिरोईन आहे हिंदी मराठीची. मिलिंद जंगम एक रोडचा कलाकार आहे. गिरगावचा लाडका मिलिंद ढोल वाजवतो. पण तो पण आज महाराष्ट्रात त्याला ओळखतात. तर आज महाराष्ट्राची जनता तन्वी शिंदे, मिलिंद, संतोष दिवेकर सगळ्यांचं जो मूवी आले वाजवले ते जनता मायबाप त्यांच्या हातात आहे. आणि मला विश्वास आहे या महाराष्ट्रातली सगळी जनता, मग ते मराठी असू दे, गुजराती असू दे, साऊथ इंडियन असू दे, पंजाबी असू दे, उत्तर भारतीय, सगळे हा चित्रपट जाऊन बघणार. आम्हाला 1000% विश्वास आहे. आणि आमचा चित्रपट सुपर डुपर होणार. आम्हाला देवावर विश्वास आहे. पण जनता, देव भेटणार पण देव समजा माझ्या जीव, मी जर काही आजारी असलो, मला काही संकट आलं तर देवाकडे मी साकडे घालतो. पण देव जय राठोडच्या माध्यमातून मिळेल, देवी तन्वी शिंदेच्या माध्यमातून मिळेल. आणि ते मिळालेले आहेत, सगळे मिळाले. तर धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय हिंद. क्या बात आहे. चला तुम्हाला सगळ्यांच्या खूप खूप शुभेच्छा. आणि गणरायाच्या आशीर्वादाने वाजवण्याचा रंका महाराष्ट्रभर वाजेल आणि तुमची जीवन गाणी सगळ्यांपर्यंत पोहोचेल या तुम्हाला शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती. मोरया. थँक्यू सो मच. थँक्यू टीम.